नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। गावठी पिस्तूल व 6 जिवंत कारतुसांसह एका इसमास लातूरच्या रेल्वे स्टेशन चौकातून केले जेरबंद। लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। लातूर शहरातील बायपासच्या रेल्वे स्टेशन चौकातून लातूरच्या चंद्रोदय कॉलनी येथील रहिवासी असलेल्या एका इसमास लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व 6 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली आहे। अशी माहिती आज 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमून कार्यवाही करण्यात येत होती। या कार्यवाही दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी लातूर बायपासच्या रेल्वे स्टेशन चौकातून एका इसमास ताब्यात घेऊन एक गावठी पिस्तूल अर्थात कट्ट्यासह 6 जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। जितेंद्र तुकाराम जाधव वय 51 वर्ष, राहणार चंद्रोदय कॉलनी प्रकाशनगर लातूर, सध्या राहणार पिंटू हॉटेलजवळ मळवटी रोड लातूर असे या जेरबंद केलेल्या इसमाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार खुर्रम काजी यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार खुर्रम काजी, रवी गोंदकर, दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी यांनी केली आहे।